नमस्कार 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 नाट्यरसिक मंडळी. 1970 साली माननीय श्री कैलासवासी राजाराम कुडमुडे यांनी हँड्सअप मिस्टर लाड हे नाटक लिहिलं आणि आज तब्बल 73 वर्षांनी पुन्हा एकदा त्याचा शुभारंभ घडतोय. त्या काळी मंडळी या नाटकाने तत्कालीन लेखनशैलीला छेद दिला आणि हे नाटक प्रचंड गाजलं. म्हणजे जवळजवळ 1200 प्रयोग या नाटकाचे झाले त्या काळी. आणि याच नाटकाने मराठी रंगभूमीला एक अत्यंत दमदार भारदस्त आवाजाचा अतिशय देखणा असा नट दिला. आणि तो नट म्हणजेच या नाटकातील मिस्टर लाड ही भूमिका अजरामर करणारे आपल्या सगळ्यांचे लाडके माननीय श्री माधवराव सरंजामे, म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके अण्णा. आज या आमच्या नव्या पिढीने केलेल्या नवीन प्रयोगाला आशीर्वाद देण्यासाठी ते स्वतः इथे हजर आहेत. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. अण्णा या 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 जोरदार टाळ्या अण्णांसाठी. माझी चप्पल विंगेतच राहिली आहे. अरे बापरे, चप्पल आणली होती. हे पायस विराज कोण आहे रे आत? अण्णांची चप्पल घेऊन ये. आणतायत. दोन होती, एक उजव्या पायाची एक डाव्या पायाची. आणली उजव्या आणि डाव्या. हळू 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 हळू. इथे इथे ही बघा, ही बघा. बरोबर. शाबास. या 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 वा वा वा. अण्णा बसा. या अण्णा या, इथे या. बसा बसा, आरामात बसा, आरामात. इथे बसायचं होतं कुठेतरी. नाही ते तिथेच होतं. बसायचं. तुम्ही चुकून इथे बसलात. लागलं नाही ना तुम्हाला? नाही लागलं. या तुम्ही इकडे या थोडं. नाही सॉरी सॉरी सॉरी. नाही अण्णा इकडे आहे, इकडे. सॉरी सॉरी. हा बसा 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 बसा. तर रसिक हो, आज अण्णा आपल्या इथे उपस्थित आहेत आणि मला हे सांगायला अत्यंत आनंद होतोय की नुकताच अण्णांना महाराष्ट्राची महामारी हा पुरस्कार जाहीर झाला. महामेरू. सॉरी, महामेरू. महाराष्ट्राचा महामेरू हा पुरस्कार घोषित झालाय. आणि नुकतीच अण्णांनी वयाची 95 वर्ष पूर्ण केली आहेत. मंडळी जोरदार टाळ्या. अण्णा हळू अण्णा, सारखे उठू नका, दुखायला लागेल कंबर. तर आता या नाटकात अण्णांची भूमिका आज करणार आहेत ते म्हणजे आजचे आघाडीचे अभिनेते निमिष कुलकर्णी. नमस्कार नमस्कार. निमिषजी, येस, आज एक खूप मोठं शिवधनुष्य पेलणार आहात तुम्ही. काय भावना आहेत आता नेमक्या? आज मला इथे तुम्ही बोलावलं. मला नंतर विचारणार, आत्ता त्यांना विचारलंय. त्यांना विचारलंय का? मग मला नक्की विचारा. हल्ली काय विसरायला होतं. हो विचारणार. विंगेत पाठ करून ठेवली तू, अख्ख्या पटकन घेऊन टाका. आता निमिषराव बोलतील, मग तुम्ही बोला. हा, बोलते. हे कोण आहेत? निमिष कुलकर्णी. नमस्कार 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 नमस्कार. इकडे कुठे नाटक बघायला का? अण्णा ते रोल करतायत तुमचा. हा, मी मिस्टर लाड. मिस्टर लाड. अरे बापरे, तुम्ही रोल करताय का? हो. काय काय केलंय आजपर्यंत? खरं तर म्हणजे तुमच्या एवढं नाही जमलं, पण नाट्यशास्त्र शिकलोय मी. काय गेलं, बसलं नाटक. आता काय ऐका ना अण्णा, हो ऐका ना अण्णा. नाट्यशास्त्र शिकलोय, वर्कशॉप्स केले, डिग्री आहे माझ्याकडे. बर. आणि स्तानिस्लोवास्कीचा थिसिस सुद्धा केलाय मी. म्हणजे नाटक सोडून सगळं केलंय यांनी. अण्णा हा सगळा नाटकाचाच अभ्यास आहे. हा सगळा नाटकाचा अभ्यास. बरं ठीक आहे, बघा आता करा, कसं हवं तसं करा. आता मी काय उघडणार आता. ठीक आहे करा. ते खुश नाही आहेत का? नाही तसं नाहीये निमिषजी. म्हणजे ते ऍक्च्युली ना ते जुन्या काळातले आहेत ना, तर म्हणजे शिकून नाटक करता येतं यावर त्यांचा विश्वास नाहीये. नाटक करता करता शिकणं या मताचे ते आहेत. हा, अनुभव, एक्सपिरियन्स. आय नो. बरं का, निमिषराव नाव आहे ना? हो. नाटकाचे आम्ही 1200 प्रयोग केले होते. 1200. बापरे, 1200 प्रयोग त्या काळी. मिस्टर लाड जी होती, आवाज कसा
काय काय म्हणाला? मिस्टर लाडची खासियत होती की आवाज कसा भारत असतो हवा हवाच येते ऍक्च्युली, ऐकूच येत नाहीये काय भारताची अण्णा अण्णा भारत 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 असतो हवा बापरे. हो अण्णा म्हणजे माझ्यासारखा भारत हवा नाही, अगदी तुमच्यासारखा नाही पण कंप नसला आवाज आला हो, हो. कंप नसला पाहिजे. तुम्ही तो ह्याचा जरा संवाद म्हणा, तो आहे ना ए रोजी, तो जरा संवाद म्हणा, कानावर पडू दे जरा. तुमच्या समोर आता हा, म्हणा म्हणा हा, म्हणा, मला जरा ऐकायचंय. नाही, मी- ए रोजी म्हणा. मी म्हणतो पण म्हणजे ठीक आहे मी म्हणतो. हा ए रोजी. हा, असं नाही येते रोजी रे ती हा? 15 वर्षांनी तुम्हाला भेटते. आपला आवेश हवा. आवेश. असं पाहिजे, हा आवेश पाहिजे. पुढचं जरा आवेश म्हणा. आवेश पाहिजे तुम्हाला म्हणजे हा. मी ए रोजीच्या ऐवजी असं करू असं. हा, आवेश माझ्यासारखं. पुढचा संवाद म्हणा जरा. थोडं म्युझिक. हा ए रोजी, फुलाला जिंकायचं असेल तर काट्यांची पर्वा करायचीच कशाला? अगं माझ्या आयुष्यात आता काटे म्हणजे अविभाज्य भाग झालाय असं म्हणायला हरकत नाही, कारण काटे वेदना देतात रोजी. या मुरदाड जगात ते देत राहतात मी जिवंत असल्याचा पुरावा. ते देत राहतात आयुष्यभराच्या रुतलेल्या आठवणी. आवडतात मला हे काटे, खूप आवडतात रोजी, खूप. ए काट्या, ही जी काट्याची वेदना आहे ती किती वेळाची आहे? नाही म्हणजे किती 5 वेळ? मिनिटाची आहे का? नाही नाही 5 मिनिटाची. ही वेदना आयुष्यभराची आहे. मग ती वेदना कशी आली बाहेरून? कशी आली माहिती बाहेरून? मला सांगा ना, मला कळेल. हे रोई! आई, काढणं, गुलाबी आहे. अशी माणसे आवडतात. असं म्हणू नको का मला? मी 100% प्रयत्न करेन. हे तुम्ही जे आता दाखवलं ना तसंच्या तसं करण्याचा मी प्रयत्न करेन. रोजी असं झालं पाहिजे. अण्णा आता आपण पुढे जाऊया, ते सगळं तुमचं ऐकतील. मंडळी, प्रयोग सुरू करण्याआधी एक अण्णांना एक छोटीशी विनंती. अण्णांनी 1200 प्रयोग केले त्या नाटकाचे. तर या 1223 मी प्रयोग केलेला आहे. 1223 प्रयोग केलेत. तर यातला एक छोटासा सीन आपण आज प्रेक्षकांसाठी सादर करावा अशी नम्र विनंती करते. अरे कशाला? अरे हे कार्यक्रमात आहे, थांब जरा. आणि अण्णांसोबत काम केलेले त्यांचे सहकलाकार दिग्गज नट श्री अरुणजी कदम सुद्धा तिथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते आपल्या कदम तात्यांना. कदम तात्या या कदम. कोण आलंय? अरे हरण्या, अरे हरण्या आला माझा मित्र. अरे आम्ही हे जवळजवळ 1100 प्रयोग एकत्र केले. हरण्या, अरे माधव आठवली का महाबळेश्वरची गंमत? ऐक, आता आपण नाटकाचं एक छोटासा सीन करायचंय. आपलं गाजलेलं नाटक ते हँडसअप काय ग ते मिस्टर लाड, मिस्टर लाड. त्यातलं एक सीन करायचंय. हा आठवतंय का तुला? आठवतंय का? कुठलं? नाही ते पण वयोमानामुळे विसरले असतील. नाही तरुण असताना पण विसरायचा. त्याची खासियत होती ती. हो का? वा. त्याच्यामुळे 6 लेखकांनी सामूहिक आत्महत्या केली होती आणि मराठी व्याकरणांनी गच्चीवरून उडी मारली होती. अरे असं काय करतो? मी
मिस्टर लाड. हा तू रॉड्रिक्स. मी कुठल्या लॉन्ड्रीत होतो? अरे लॉन्ड्रीत नाही, रॉड्रिक्स. ए बाळा, तू जरा एक रोजीची भूमिका करशील का? एक वाक्य तुला सांगतो काय ते. अण्णा मी या नाटकात रोजीचीच भूमिका करते. मला माहितीये सगळी वाक्य. अरे वा, हुशार आहे मुली. तरीच हे कपडे असे कसे म्हणलं, रोजीचे कपडे. आणि मी- चला जरा प्रेक्षकांनी तिकडे खाली जा. हे नाही ए, अरुण, रसिक प्रेक्षक नमस्कार कर. आता आपण सुरू करूया. तयार? मिस्टर लाड, ओ मी आले. वेलकम. बोल अरुण, तुझं आहे. बोल. अरे तुझं आहे ना. म्हणजे लगेच आता मी हा, लगेच तुझं आहे. लगेच तुझंच होतं. लगेच हा, लगेच घे. मी बोलतो. हा हा तर ते राहिलं काय काय राहिलं? अरे तुला आठवते ते काय आठवतंय? अगं प्रिया, हे काय विसरलेत हे यांना आठवत नाहीये. तुला कळतंय का हे? अण्णा, रसिक बरं का, माफ करा मला जरा. काय झालंय, एवढ्या वर्षांनी नाटकाचा प्रयोग करतोय. हात जोडून माफी मागतो तुमची. नाही अण्णा. नाही खरंच हा सीन आता ह्यापुढे आम्ही नाही करू शकत, कारण वाक्यच आठवत नाही येत आम्हाला. अहो. बरं का रसिको, खूप आनंद झाला बरं का. आम्हाला तुम्ही इथे बोलवलंय. अरे आम्हाला काय रे, अरे नाही, आम्ही सेलिब्रिटी झाल्यासारखं झालं आम्हाला. डोक्यात अगदी हवाच केल्यासारखं झालं आम्हाला. नाहीतर ह्या ज्येष्ठ आणि थकलेल्या नटांना एरवी कोण विचारतं नाही का? असं पण हे काय खूप खूप तुमचे आभार आहेत बरं का, मनापासून तुमचे आभार आहेत. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, विनंती करायची आहे की रस्त्यावरून जाताना तुम्हाला जर आमच्यासारखा एखादा थकलेला ज्येष्ठ नट दिसला, त्याला भेटा, विचारपूस करा. हो, पुढचा महिनाभर तो बीपीची गोळी घेणार नाही, एवढा आनंद त्याला होईल. मनीषराव, खूप 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 शुभेच्छा तुम्हाला बरं का. हजारो प्रयोग करा नाटकाचे, खूप पैसा कमवा. एक विनंती करतो, तुमच्या उतार वयातल्या आजारपणासाठी थोडासा पैसा बाजूला ठेवा. आमच्या पिढीने जी चूक केली ती तुम्ही करू नका. बरं, धन्यवाद. आणखीन एक विनंती होती. हो काय बोला ना. आपल्या राज्यातली सगळी रंगमंदिरं बंद आहेत. हो, आम्ही कलाकार मंडळी सगळ्या सरकारच्या मागे लागलेलो आहोत की रंगमंदिरं सुरू करा. जसं आम्ही लागलेलो तसे तुम्ही प्रेक्षक म्हणून सुद्धा त्यांच्या मागे लागा. रंगमंदिर हे जशी आमची गरज आहे तशी तुमची सुद्धा आहेच की. हो, विनंती करतो. चल ये बसूया तिकडे. तू विसरलंच कसं वाक्य माझं, मला हे मिळत नाही. अरे